हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर आज सकाळ सकाळ पार्लेजीच्या अशा चहामध्ये जीव दिलेल्या बिस्किटासोबत झाली. आणि आज बारक्याची फरमाईश होती पॉपकॉर्न, तर मी पॉपकॉर्न बनवले होते चहासोबत. काहीतरी ऑर्ड झाली आहे ती डिश, पण हे चहा डुबलेलं बिस्किट पाहून गेलं बघा ते बिचारं, दिला जीव त्याने शेवटी. जाऊन देत, सोडा. तुम्ही पहा पॉपकॉर्नची रेसिपी. तर पॉपकॉर्नची रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी ठेवलेली आहे शेगडीवरती कढई गरम करायला. आता हे 2 ॲक्टिव्ह पॉपकॉर्नचे तसे 4 आणले होते, रुद्रने 2 अजून दाखवले तुम्हाला मध्ये. ते फोडून 2च त्यापैकी कढईमध्ये टाकले मी. आणि मग कढईचं लीड बीड नाही आहे काय आपल्याकडं, झाकण आहे बाबा आपल्याकडं. झाकण कढईवरती झाकलं आहे. आणि आता ते पॉपकॉर्न तड 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 नाचत 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 चांगले फुगून निघणार आहेत. फुगून दिसते का, असे फुगतात ते. त्यानंतर असे फुगलेले पॉपकॉर्न खाण्यासाठी आपल्याला त्या पॉपकॉर्नला 2 मिनिटाचा वेळ द्यावा लागतो. त्या ॲडवाले सांगतात 2 मिनिटाचा द्या, पण 2 मिनिटात काही झालं नाही. हे 4-5 मिनिटं तरी लागतातच त्याला. तर हे असे सगळे पॉपकॉर्न फुगले माझे. इकडे माझे दोन्ही पोरं त्या पॉपकॉर्नवरती तुटून पडण्यासाठी रेडी आहेत. आणि आता हे ॲव्हेंजर्स पण खाणार आहेत म्हणे पॉपकॉर्न. तर चहा नाश्ता करून आंघोळ पाणी करून आम्ही निघालो आहोत आता रुद्रच्या स्कूलमध्ये. कारण रुद्रच्या स्कूलमध्ये आज होती पेरेंट्स मीटिंग. तर रुद्रच्या स्कूलला जाताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत, चिखलात पाय आहेत की पायात चिखल आहे, काहीही समजत नव्हतं. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच रस्ता किती खराब आहे रुद्रच्या. म्हणजे रुद्रला रोज त्याचे पप्पा शाळेत सोडवतात गाडीवरून, त्यामुळं मला काही ह्या रस्त्याला जाण्याचं कारण नसतं जास्त. पण पेरेंट्स मीटिंग असल्यानंतर मलाच जावं लागतं, कारण सचिन सकाळी कामावरती असतात. पहाटे 5:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते जिमवरती असतात. तर मग ही असा चिखल तुडवत मस्तपैकी रेनकोट घालून आम्ही दोघं माय लेक चाललेलो आहोत स्कूलमध्ये. नवीन असल्यामुळे आम्हाला काही पटापट्टा चालता येत नाही आहे. ते पुढचं बघा, लेक आणि माय कशी गेली पटपट पटपट चालत. तिथे ड्रेनेज पण फुटलेला होता. एखाद्या लेकराचा त्याच्यात पाय गेला तर कितीच जाईल. बघा, रुद्र तुम्हाला दाखवतोय. माझ्या शाळेच्या इथे शेती आहे. माझ्या शाळेच्या शेतीमध्ये 2 बैलं आहेत. आणि शाळेच्या इथं चिखलच चिखल आहे. ह्याच्यात जर का एखादा पोरगा युनिफॉर्म सकट सटकून पडला तर त्याची शाळा तिथेच भरायची. रुद्र असा पुढे पुढे चालला होता. मी त्याचा थोडा व्हिडिओ काढत होते. हे आहे रुद्रच्या शाळेचं बॅक साईडचं ग्राउंड, जे की खूप मोठं आहे. इथंच त्याच्या शाळेचे गॅदरिंग्स होतात. शाळेचे 15 ऑगस्टचे कार्यक्रम, जे काही स्पेशल प्रोग्राम असतील ते सगळे ह्या गार्डनवरती होतात. आणि शक्यतो ते प्रोग्राम्स पावसाळ्यात नसतात, त्यामुळे ते चालून जातं. पावसाळ्यात जर का असतील तर काहीच होणार नाही आहे ह्या ग्राउंडवरती. त्यानंतर कसं बसत चिखलातून आम्ही फायनली रुद्रच्या शाळेमध्ये पोचलो. तर हे आहे रुद्रच्या शाळेचं ऑफिस. इकडे बिल भरणा म्हणजे बिलिंग काउंटर आहे. हा त्यांचं ते असेंब्ली हॉल आहे. त्यानंतर असे बरेचसे असं स्टाफ रूम, संगणक कक्ष, ग्रंथालय, असं स्टार्टिंगला लायब्ररी आणि तिथून पुढे सुरू झाल्यानंतर 7वी, 8वी, 7वी अ, 7वी ब, 8वी अ, 8वी ब असे वर्ग आहेत. पण बऱ्याच वर्षांनंतर आपणही मुलांच्या बहाण्याने का होईना शाळेत जातो. मग शाळेत गेल्यानंतर आपल्याला हे आपले जुने दिवस आठवतात की कधी 5:30 वाजणार, कधी 1:30 वाजणार, कधी जेवणाची सुट्टी होणार, कधी ग्राउंडवरती आपण डब्बा खायला जाणार, शाळेतला वरण भात खाणार का घरून मम्मीने दिलेली चपाती पोळी खाणार, चपाती भाजी खाणार. मी तर कधीच डब्बा पूर्ण खायचे नाही. शाळेत गेल्यानंतर अर्धा डब्बा आणायचे आणि येता येता रस्त्यामध्ये गोठा लागायचा तर त्या गोठ्यामध्ये गाईला देऊन टाकायचे. तर इकडं नळाला बारीक असं पाणी होतं. त्या नळावरती आम्ही कसे बसे आम्ही चिखलाने रेबटलेले आमचे पाय धुवून घेतले. रुद्रच्या रेनकोटवरती पूर्ण चिखल उडलेला होता. तर हे असे वर्ग आहेत रुद्रच्या शाळेतले. हे समोरचं ग्राउंड आहे. इकडे त्यांचे प्रेयर्स वगैरे होतात.
प्रार्थना आणि त्यानंतर स्कूल मीटिंग संपलेली आहे. हे आहेत सर रुद्रचे. ह्या रोडनी रोज रुद्र येतो. ह्या जिन्याच्या रोडनी बिलकुल चिखल नाही आहे. खालच्या साईडला त्याचे पप्पा त्याला गाडीवरून सोडवतात आणि मग तो वरती येतो, त्यामुळे त्यालाही काही चिखलाचा त्रास होत नाही. तर आता आम्ही स्कूल मीटिंग अटेंड करून ह्या पायऱ्यांनी चाललेलो आहोत घरी. जर का जोराचा पाऊस असेल तर ह्या पायऱ्यांवरती देखील पूर्ण धबधबा असतो. ते शेतातलं सगळं नितळलेलं पाणी ह्या पायऱ्यांवरनं खाली धबधब्याच्या रूपात. त्यानंतर अर्ध्या रस्त्यात आम्हाला सचिन न्यायला आले. मग आम्ही गाडीवरती बसून घरी आलो. घरी इकडे आम्ही चाललो आता घरी. छान प्रगती आहे बोलले सर. रुद्र शाळेत चांगलं लक्ष देतो, अभ्यास करतो. सॅटर्डेच्या सुट्ट्या होतात त्याच्या. तर घरी गेल्यानंतर मम्मीने स्वयंपाकामध्ये बनवलं होतं भात, शेपूची भाजी, भरून केलेली मिरची, सांबर आणि चपाती. तिकडे कृष्णाचं ताटे त्याला आधी खाऊ घातलं. आणि हे कोणतं फळ आहे ते तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. तर हे सगळं असं आजचं कृष्णा. त्यानंतर इकडे कृष्णाला धनुष्यबाण हवा होता, त्यासाठी कृष्णाने खूप मोठं कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. माझ्यासाठी तो मुलगी बनलेला आहे. तर ऐका तो काय बोलतो. तुझा मेकअप कोणी केला? मम्मीने मला टिक्की लावली. सांग. मम्मीने टिक्की लावली, लिपस्टिक लावली, लावली. मुग्गी नाही आहे मम्मीला, म्हणून मम्मी मला मुलीसारखं तयार करते. तुला फ्रॉक आणायची आपण? काय हवं मग तुला? त्याने एवढं सगळं कॉम्प्रोमाइज फक्त आणि फक्त धनुष्यबाणसाठी केलंय. तर मग आता कृष्णाला काय हवंय? धनुष्यबाण. कसला गोड दिसतोय माझा कृष्णा. बघा. असे सगळे त्याचे नखरे बघून झाल्यानंतर मी आणि सचिन निघालो आहोत आपापल्या कामावरती. तेही असं रिमझिम पावसामध्ये भिजत. कामावरती गेल्याबरोबर मस्तपैकी वृषालीसोबत गरमागरम वडापाव खाल्ला. दोस्ती तोडेंगे. प्रियाला वाटलं असेल सामानच आणलं गेलं, बिचारी प्रिया माझी. तुला काय म्हणते येतो आम्ही सगळेजण या वडापाव खायला. केली कारण ती खूप हळू खाते म्हणून. मिरची कुत्र्याला म्हणतो मिरची जास्त घे. तर असं मस्तपैकी पोटपूजा करून झाल्यानंतर मी आणि वृषालीनी, पेशंट नव्हते OPDमध्ये, तर एकमेकींना स्वतःचं पेशंट बनवलं. एवढे आम्ही एकमेकांच्या मैत्रीमध्ये प्रामाणिक आहोत. ती माझ्यासाठी माझं रक्त नाही, मी तिच्यासाठी नाही. थांबा जरा काहीतरी चुकते. ती माझ्यावरती ट्रस्ट ठेवून तिने मला ब्लड कलेक्शनसाठी तिचा हात दिला. मला येतं पण म्हणतात ना आपला वेंदळेपणा बघून आपण घाबरतो असं नाही का. आणि तिला पण येतं. पण मीही तिला हात द्यायला घाबरत होते, पण दिला मी सुद्धा. तर हे आमचं एवढं पेशंट आहे. मी सांगते तेवढंच शिवाय काय हो सर. थोडंसं जेवढं लागते तेवढं घ्यायचं. एअर गॅप करायचं. हो ते लोक मला म्हणतील ना काढलं की बाळा. खोल श्वास घ्या, खोल श्वास घ्या आणि सोडा.
दिशा किती लागली? बस 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 ना बस होईल ना सिरिंज काढ. सिरिंज नसती काढायची बाळा. हा मी हालेल, तू सिरिंज काढ. ह्याला किती हे लावले, चरचरते. तुम्ही गप बसाव, तुम्हाला काही येत नाही. तर आता वाजलेले आहेत 9:45 आणि मी आणि दिशाली कामावरून चाललेलो आहोत घरी. Back to home. Home is home. Pack up. Pack up. घरी चाललोय आम्ही घरी. बाय. तर कामावरून घरी आल्यानंतर ह्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला. माझे चंगू मंगू बघा कसे मस्ती करतायत. त्यांना छान नारळाच्या शेंड्या बांधल्या होत्या. तर मस्ती मज्जा खेळून डान्स सगळं झाल्यानंतर आज लहर होती मला मेहंदी लावायची. तर सचिन म्हणजे उजव्या हातावरती मी माझ्या हाताने, डाव्या हातावरती मी माझ्या हाताने लावली. मी राईटी आहे पण लेफ्ट हाताने राईट हातावरती मला लावता येत नाही. मग त्यावेळेला मी सचिनला सांगत असते नेहमी की माझ्या दुसऱ्या हातावरती तुम्ही लावून द्या. आणि डिझाईन पण सिम्पल असते त्यामुळे त्यांना जमतं थोडंफार लावायला. पण हे पोरं होते आजूबाजूला तर धक्काबुक्का करून सगळं मेहंदीची वाट लावलेली होती त्यांनी. तरी पण सचिनचे प्रयत्न चालू होते, व्यवस्थित छान अशी मेहंदी काढायचा प्रयत्न ते करत होते. आणि आरशात तुम्ही बघताय माझा व्हिडिओग्राफर व्हिडिओ काढतोय. फोटोग्राफर व्हिडिओग्राफर. तर सर्कलचा अंदाज यावा म्हणून इकडे गोळ्यांची भरणी होती छोटीशी, ती घेतली होती. त्याने छापा उठवून घेऊन मग आम्ही सर्कल ड्रॉ करत होतो. अशी छानपैकी त्यांनी माझ्या हातावरती मेहंदी काढून दिली. आणि ते सर्कल एवढं छापून घेऊन सुद्धा नंतरनं त्याचा आकार पाठीमागच्या सर्कलचा काहीतरी वेगळा झाला होता. पण असो, रंगल्यानंतर मेहंदी कशीही असो छानच दिसते, तशी माझीही छानच दिसत होती. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की माझ्या मेहंदीचा कलर केवढा डार्क आला आहे. मग तुम्हीच सांगा ती माझ्या हातातली अंगातली उष्णता आहे की माझ्या नवऱ्याचं माझ्यावरचं प्रेम आहे. तर पुढे बघा माझा कृष्णाचं पालीवरचं प्रेम. पप्पा ते पिल्लू दे टाकून. मग काय करायचं, पाळतो का काय आता तिला? आता प्लास्टिक सचिन खाली टाक. आजच्या व्हिडिओमध्ये सोडून माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.